नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली आता घरच्या सगळ्यांना प्रियाबाबत काही गोष्टी सांगणार आहे ज्या आजपर्यंत कुणालाही ठाऊक नाही. आत्तापर्यंत जी छोटी मोठी प्रकरणं पाहिली ते बघता पुढे जे प्रकरण आता ऐकलं जाणार प्रियाविषयी, त्याच्यानंतर प्रियाच्या बाबतीत सगळ्यांचंच रक्त खवळणार आणि सगळ्यांना असं वाटेल की प्रियाचं काय करावं आणि काय नाही. तर आजी म्हणू लागते, अजून काय बाकी आहे? तिने आता अश्विनचं एवढं आयुष्य बर्बाद केलं आहे, ते ऐकूनच तर किती चीड येत आहे. त्यात अस्मिताही म्हणू लागते, हो ना, माझाही आणि माझ्या बाळाचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. हिला कणभरसुद्धा मायेच्या मनात नाही. हिच्या बाबतीत अजून वाईट काय असेल बरं? एवढी वाईट तर ती वागलीच आहे. आता इथे सायलीने कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. ती म्हणू लागते की तुम्हाला आठवतं का, नागराजने आपल्याला कोडं टाकलं होतं. त्या कोड्याचं अर्थ कोणालाही कळला नव्हता, पण त्याने अर्जुनला आणि सायलीला चॅलेंज दिलं होतं. मायावी जे आहे, जे तुमच्या प्रिय घराला पोखरणारं आहे, ते काय आहे ते शोधून काढा. या गोष्टीवरती खूप विचार केला अर्जुन आणि सायली सांगता. आम्ही दोघांनी विचार करून करून रात्रीचा दिवस केला आणि शेवट आम्ही प्रिया ह्या शब्दावरती पोचलो. प्रिय घराला पोखरणार म्हणजे जेवढे वर्णन प्रिया बाबतीत आपण करावे तेवढे कमीच. तिला काय काय करू शकते आपले सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याप्रमाणे आम्ही आता शोध सुरू केली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की प्रिया ह्या सगळ्या कोड्याचं उत्तर आहे. पण आता नक्की काय असेल ते शोधण्याचा प्रयत्न कसं करावा ते आम्हाला कळेना. त्याच वेळेला एक घटना घडली. प्रतिमात्यांना चक्कर आली. प्रतिमात्यांना चक्कर आल्यानंतर त्यांना त्या सतत याच विचारत होतात की माझी मुलगी अशी कशी निर्दयी आहे, तिच्या मनात माझ्याबद्दल असं प्रेम का नाही आहे, हो की नाही. प्रतिमाही सांगू लागते, हो, मी हे माझ्या मनातली गोष्ट सायलीला सांगितली होती. आणि मग सायली म्हणते, आम्ही पण तोच विचार करत होतो. मग आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलो की प्रियाबाबत आपल्याला आणखी काही गोष्टींचा शोध घ्यायला हवा. मग आम्ही जेव्हा प्रतिमातेला चक्कर आली ना, त्या दिवसाच्यापासून सुरुवात केली. त्या दिवशी प्रियाला ब्लड देण्यासाठी किती बोलवलं, तर प्रियाने वेळ काढूपणा करत करत कितीतरी वेळा ती गोष्ट टाळली. रक्त द्यायला ती तिच्या आईला, सख्ख्या आईला द्यायला आली नाही. ही गोष्टीची खंतही मला वाटत होती. मग त्याचा शोध आम्ही घ्यायचं ठरवलं. तेव्हा आम्ही खूप विचार केला आणि मग आमच्या लक्षात आलं की ही प्रिया ब्लड द्यायचं का टाळते. मग आम्ही त्या गोष्टीचा शोध लावायचं ठरवलं आणि ब्लड सॅम्पल घ्यायचं ठरवलं. आणि रविराज काकाकडनं कळलं आहे की लहानपणी तन्वीचं ब्लड टेस्ट केलं होतं, ते ए निगेटिव्ह होतं. म्हणजे प्रतिमातेचं तिचं एकच होतं. जेव्हा आम्हाला कळलं ना, आम्ही जेव्हा प्रियाचं सॅम्पल घेऊन ते ब्लड टेस्ट केलं तर ते ए बी निगेटिव्ह निघालं. आता असं कसं होऊ शकतं? आई किंवा वडिलांना मॅच होईल असं रक्त हवं ना. मग त्या गोष्टीपासून सुरुवात केली. शोधाशोध सुरू झाली. आता शोध मोहिमेला आणखी वेग मिळण्यासाठी आम्ही विचार करत असतानाच त्याच हॉस्पिटलमध्ये जेव्हा अस्मिताच्या बाळाबाबत घटना घडली, तिची तब्येत बिघडली. ती का बिघडली तर तेव्हाही म्हणजे प्रियानेच तिला घरी आणलं होतं. मुद्दाम तिने ते सगळं ऐकावं. सायली घरच्या सगळ्यांना सांगत होती ना की साक्षीसोबत सचिनला पाहिलं, ते ऐकावं म्हणून. आणि ते ऐकल्यानंतर आपल्या अस्मिताची तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. बाळाच्या जीवावर, आईच्या जीवावर बेतू शकलं असतं. अशा घटना घडत गेल्या. सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम लावत गेलो. तेव्हा कळलं की ही मुद्दाम हे सगळं घडवून आणते आहे. मग आम्ही होळीच्या दिवशी ठरवलं की आता ब्लड कॅम्प अरेंज करायचं. त्याच्यानुसार आम्ही ते केलंही. त्यातनं आम्ही ब्लड सॅम्पल घेतलं आणि सगळ्या गोष्टींचे रिपोर्ट, पुरावे सगळे काही आम्ही तयार करत गेलो. हे सगळे पुरावे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो असं म्हणत सगळ्यांना ते पुरावे दाखवू लागतो. आणि राहिली गोष्ट ना, रविराजने तन्वी म्हणून प्रियावर जो कॉलेजचा खर्च केला होता फॅशन डिझायनरचा, तर तो कोर्स तिने केलाच नाही. ही पण गोष्ट आता समोर आली. त्यावेळेला रविराजला खूप मोठा धक्का बसला. अजून या नालायक मुलीबद्दल आणखी काय काय ऐकायला मिळणार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरंच दोघंही हादरून गेले. पण सायली त्यांना सांगू लागते की तुम्ही दोघंजणं धीराच्या आहात. तुमच्या दोघांच्या मनाचा थोडा खोलावा आम्ही घेत गेलो. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की तुम्हाला सत्य सांगितल्यानंतर तुम्ही आता जास्त दुखावले जाणार नाही, खचणारही नाही.
तर आणखी काय काय गोष्टी आहे म्हणून सगळेजण विचारू लागतात. तर इथे तन्वी लगेच म्हणू लागते की ही सगळी पुरावे मुद्दाम खोटे खोटे तयार केलेली आहे सायली अर्जुनने मला अडकवण्यासाठी, माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हटल्यानंतर सगळेजण तिला म्हणतात की तू तर आता शांतच राहा, तुझ्याशी कोणी बोलत नाही, कोणी इंटरेस्ट घेत नाही तुझ्याशी बोलण्यात, आणि तू किती खोटारडी ही आता आणखी जास्त मोठ्या प्रमाणात आम्हाला कळत चालले. आता सायली आणि अर्जुन पुढच्या कहाण्या सांगू लागतात. कहाणीमध्ये एक 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 गोष्ट येत होती. त्यातच आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियाने केलेला फ्रॉड. बबली कोण हा शोध घ्यायचा आता आम्ही ठरवलं. तर ज्या वेळेला सायलीला थोडा डाऊट होता प्रियावरती, ती ना पिछा करत करत गेली. तेव्हा तिला लक्षात आलं की सदा आणि मैनाला ती पैसे देत होती, दर महिन्याला देत होती. आणि ज्या वेळेला सायलीने त्यांना विचारलं की तुम्हाला प्रिया तुम्हाला पैसे का देते, तर सदा मैना म्हणाली की तिने आम्हाला कर्ज दिले, आम्ही तिचे 1 रुपया फेडणार आहोत. आता ह्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट कळली. तर ती सगळी गोष्ट आता इथे सायली अर्जुनने सांगायला सुरुवात केली की ज्या वेळेला आम्हाला कळलं ना की सदा मैनाची 5वी मुलगी आहे, तर तिचा शोध घ्यायचा आम्ही ठरवलं. कारण ते खोटं बोलत होते की आम्हाला 4च मुली आहे. मग आम्ही त्यांची आजूबाजूच्या शाळा वगैरे असतात ना, त्या शाळांमध्ये चौकशी करायला सुरुवात केली. तर त्यात आम्हाला 5व्या मुलीबद्दल कळलं. तर ती 5वी मुलगी म्हणजे त्यांची मुलगी बबली. मग फोटो वगैरे पाहिल्यावर तर हा तर सायली तुझ्या लहानपणीचा फोटो. तर इथे सायली सांगू लागते नाही, ही मुलगी इतकी खोटारडी आहे, हिने ते सगळं स्वतः प्लॅन केलं. अगदी माझा फोटो बबलीचा आहे आणि मीच बबली आहे असं सिद्ध करण्यासाठी. कारण आम्ही तिचं पाठलाग केला तेव्हा तिच्या हातात गाठोडं होतं, महिपतच्या घरात तिने ते लपवलेलं होतं. ते गाठोडं तिने काढलं आणि ते इकडे तिकडे घेऊन ज्या वेळेला ती पळत होती त्या गाठोड्यामध्ये तो फोटो होता. म्हणजे बबली ही व्यक्ती होती ती म्हणजे कोण, तर ते सगळं सत्य सदा आणि मैनाच सांगू शकतात आणि प्रिया. आणि आता हे प्रियाला सत्य लपवून ठेवायचं होतं, त्याच्यासाठी ती त्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना दर महिन्याला पैसे देत होती. आणि दर महिन्याला अशी कुठली व्यक्ती आहे जिला आपण कर्ज देऊ शकतो एकदम त्याच तारखेला, हा योगायोग तर नसणारच. याने खूप पैसे उकळले आणि ते सगळे सदा मैनाकडे पण गेले आणि हिने खूप जणांशी वेगवेगळे व्यवहार केलेले आहे. ते व्यवहार जर ऐकले तर तुम्ही सगळे थक्क व्हाल. अगदी सँडी आम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटला, तिचा जुना बॉयफ्रेंड. तर त्याने सांगितलं की हिने कितीतरी मुलांकडनं असे पैसे उकळले. त्या सगळ्यांची डिटेल्स आलेली आहे आणि ती डिटेल इथे सायली अर्जुन रविराजला दाखव करतात. तर ते म्हणतात की मला हिचं काहीही रूप पाहायचं नाही, कसलंही रूप पाहायचं नाही, मला काही दाखवू पण नको, माझ्यात तर ऐकण्याची क्षमताच राहिलेली नाही. तरीही अजून खूप काय आहे सांगण्यासारखं असं सायली अर्जुन म्हणतात. अश्विन म्हणतो एवढं सगळं सत्य तर कळले ना, अजून काय बाकी आहे सत्य माहीत होणं. तर आता इथे सायली आणि अर्जुन सांगू लागतात की खरी गंमत तर पुढे आहे. कितीतरी बॉयफ्रेंड्सकडनं येणे कितीतरी पैसे उकळले, त्या पैशांची लिस्ट ती पाहिल्यानंतर तर खरंच एखाद्याला चक्कर येईल इतके पैसे तिने कोणाकोणाकडनं उकळले, कुठे कुठे ते खरचले, ते स्वतःवरती खरचले. इतकी घाणेरडी कशी असू शकते असं अस्मिता प्रियाला म्हणू लागते. तुझे एवढे प्रकरण पाहिल्यानंतर तर मला चक्करच यायला लागली आहे, अशी कशी बाई आहेस तू असं म्हणत आता इथे ती अस्मिता बोलू लागते. तर जेव्हा सायली सांगू लागते ना तुमच्या जीवावरती उठणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ती व्यक्ती हीच आहे अस्मिता. तर 2 वेळा माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर तू उठली. ही गोष्ट ऐकून तर अस्मिताला जास्तच संताप झाला. अस्मितांनी तर मग तिच्या आणखी एक कानाखाली जाऊन लावली. आता इथे गाठोडं कसं प्रियाने लपवलं, त्या गाठोड्याचं पुढे काय झालं, सगळी हकीकत इथे सायलीने सगळ्यांना सांगितली. आता एक 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 करत सगळं प्रियाचं जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर येऊ लागले. सगळ्यांच्या पायाखालची जमीन हालावी तसं सगळं होऊन बसले. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदा मैनाच्या जीवाला धोका होता. कुणापासून तर प्रियापासून. ते आमच्या हाती लागले, ते आम्हाला सत्य सांगतील बबली ह्या विषयावरती. बबलीचं सत्य काय आणि बबलीचे सत्य एकाच व्यक्तीला माहिती होती, ती म्हणजे कांता मावशी. आता कांता मावशी म्हणजे कोण, तर आजी म्हणते तुझ्या गाडीत तिचा मृतदेह सापडला ती. तर अर्जुन सायली म्हणतात हो.
आम्ही कांता मावशीला एका वेगळ्या ठिकाणी हलवलं होतं आणि त्याच ठिकाणी सदा, मैना यांनाही लपवून ठेवलेलं होतं. आणि योगायोगाने तिला जेव्हा कांता मावशी तिच्या घरी गेली तर प्रियाला कळलं, कारण प्रियाने संतोष ह्या माणसाला तिच्यावरती पाळत ठेवायला बोलवलेलं होतं. आता ती त्याच्यावर पाळत ठेवत होती आणि कांता मावशीच्या पण जीवाला धोका होता. त्याच्यामुळे कांता मावशीला आम्ही घरी जाऊ देत नव्हतो. पण एक दिवस कांता मावशीने हट्ट केला, मग त्या घरी गेल्या आणि त्याच रात्री त्यांचा खूनही झाला. आता पुढे ते वेगळं, ते तर पुढे सांगायचंच आहे. आता इथे विषय निघाला आहे प्रतिमाचा. प्रतिमाला प्रियाबद्दल अजिबात आपुलकी वाटत नव्हती. आपली पोटची मुलगी असली थोडी तरी माया वाटायला हवी. मग इथे प्रतिमा सांगू लागते की मी आणि सायलीने ठरवलं की हिची परीक्षा घ्यायची. तर तिला आम्ही घरी बोलवलं. तिची परीक्षेत ती तर पास झालीच नाही, वरतून आणखी जास्त निराशाच पदरी आली. असं म्हणाल्यानंतर इथे लगेचच प्रिया म्हणते सायली अर्जुनने वेगवेगळ्या कहाण्या बनवल्या आहे. तर सायली म्हणते कहाण्या वगैरे काही नाही, आम्ही जे काही बोलतोय, जे काही म्हणतोय ते सगळ्यांचे पुरावे आमच्याकडे आहे आणि त्या पुराव्यांच्या बेसवरतीच आम्ही बोलतोय. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही तोंडी बोललो तर कोणीच आमच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण तू तर सगळ्यात पहिले पुरावाच मागते. प्रत्येक गोष्टीचा पुरावा आणि कागदोपत्री सगळं काही आम्ही पुरावे आणले तेव्हाच सगळ्यांसमोर बोलतोय आणि सगळे पुरावे कोर्टात पण दाखवले जाणार आणि तिथे मग तू खोटं बोलते की खरं बोलते हे सिद्ध होणार. आता इथे मेन पॉईंट असा आला आहे की प्रतिमाला सतत वाटायचं की प्रिया तिची मुलगी नाही. तर मग काय करायचं, तर मग इथे परीक्षा घ्यायची तेच ठरवलेलं असतं सायली आणि प्रतिमाने. त्यानुसार ती त्यात तर फेलच झाली. आता कांता मावशी तर मेली. पण आणखी एक गोष्ट म्हणजे बबली आणि सदाला बोलवलं जातं. त्यांना बोलवल्यानंतर प्रिया आता विचार करू लागलेली आहे की जर मी आता ह्याच्यात काही बोलले तर सगळेजण मला शिकवतील. मग ती जरा शांत राहायचं ठरवते. सगळ्यांनी आता सगळे फोटो, सगळे पुरावे, सगळं काही पाहिले. शेवट वेळ ती सदा आणि मैनाला सगळ्यांसमोर बोलवण्याची. सदा, मैना कशा आहेत सगळ्यांना तर माहितीच आहे, पण त्यांच्यावर विश्वास कसं ठेवायचं. तर सायली म्हणते ते कितीतरी दिवसांपासून आमच्याकडेच आहे, कारण त्या दोघांच्या जीवावरती सुद्धा ही मुलगी उठली. ह्या मुलीने त्यांनाही मारण्याचा प्लॅन केला. त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलं. त्या खोलीमध्ये बिचाऱ्या सदाची इतकी तब्येत बिघडली आणि हिला एक दिवस फोन केला तर ही रूममध्ये नव्हती, मी रूममध्ये होते. मी फोन उचलला आणि मला कळलं आणि मग आम्ही सदा महिन्यापर्यंत पोचलो. त्यांचा जीव वाचवला, नाहीतर आज तिने त्यांचाही जीव घेतलेला असता. हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांना तर खूपच वाईट वाटलं. आता इथे वेळ आली आहे त्या जाधवबाईची. जाधवबाई येते आणि तीही सध्या प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तुझ्यामुळे आज माझा मुलगा जागेवरच आहे. बबली लोखंडे आहेस तू आणि तू कोण आहे हे मला सांगायला भाग नको पडू. माझ्या मुलांनी तुझ्या पाठीला मारलं होतं तर तुझ्या पाठीला चटक्याचे व्रण असेलच. आता ते व्रण सायली म्हणते मी पाहिलं आहे, तर ही बबलीच आहे. आपल्या घरात तन्वी हे खोटं नाव घेऊन स्वतःला सिद्ध केलं. ती तन्वी आणि आपल्या घरात राहिली. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.